तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे बाजार समितीमध्ये गव्हाचे भाव काय चालू आहेत याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि गव्हाचे भाव जाणून घ्या. तर चला तर सुरू करूया. तर मित्रांनो आजचे गव्हाचे भाव पाहायला गेलं तर बाजार समितीमध्ये सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत संगमनेर बाजार समितीमध्ये गव्हाला काय भाव मिळतो आहे. वाशिम बाजार समितीमध्ये गव्हाला काय भाव मिळतो आहे. पुढे नांदगाव बाजार समितीमध्ये गव्हाला काय भाव मिळतो आहे. ही सर्व माहिती सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्णपणे पहा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण सर्वात पहिले संगमनेर या बाजार समितीचे गव्हाचे भाव जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सरासरीमध्ये जर पाहायला गेलं तर गव्हाचे भाव 2,570 रुपये भाव आहेत आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 2,700 रुपये गव्हाला चांगल्या प्रकारे भाव मिळतो आहे. तर समोर वाशिम बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर 2,550 रुपये सरासरीमध्ये भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त पाहायला गेलं तर 2,830 रुपये गव्हाला भाव मिळतो आहे. तर समोर नांदगाव या बाजार समितीमध्ये गव्हाला 2,700 रुपये भाव मिळतो आहे. तर जास्तीत जास्त पाहायला गेलं तर 2,750 रुपये इतका भाव मिळतो आहे. तर तर सर्व शेतकऱ्यांना माझा सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की तुमच्याकडं गहू विक्री असेल तर सर्व बाजार समितीचे भाव पाहून तुम्ही गहू विकावेत. जसं की मी आज तुम्हाला संगमनेर, वाशिम, नांदगाव, यवतमाळ, मालेगाव या सर्व बाजार समितीचे भाव या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे. आणि समोर मालेगाव या बाजार समितीचे भाव पाहायला गेलं तर 2,400 रुपये मालेगाव बाजार समितीमध्ये भाव आहेत. तर जास्तीत जास्त पाहायला गेलं तर 2,450 रुपये भाव आहेत. तर सर्व शेतकऱ्यांना माझी एकच विनंती आहे की कोणीही बाजार समितीचे भाव न बघता आपला माल विकणं हे चुकीचं आहे. तर मला वाटतं आहे ही माहिती मी तुम्हाला देण्याचा एवढंच प्रयत्न करतो आहे की जे माहिती माझ्याजवळ आहे मी तुम्हाला तीच माहिती देत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून अशीच माहिती तुम्हाला भेटत राहील. धन्यवाद.